देऊ शकतो, खूप उदाहरणं देऊ शकतो. अगदी 10 वर्षात तुम्ही कोणतीही घटना घ्या. आता तुम्हाला कळलं का, नोटबंदीला सुद्धा आता किती वर्ष झाली, 7 वर्ष काहीतरी झाली ना, 18ची होती, 16 साली, 9 वर्ष काल झाली. नोटबंदीचा वर्धापन दिन होता काल. दिलं का मीडियाने आपल्याला, आठवण दिली का? एरवी कसले पण वर्धापन, अगदी लेडी डायनाचा वाढदिवस असेल तरीसुद्धा मीडिया देतं. पण नोटबंदीला 9 वर्ष झाली, 9 वर्षानंतर त्याचं काहीतरी विश्लेषण करावं, ही मीडियाला जबाबदारी कळली नाही. कारण नोटबंदी फेल गेली ना. काळा पैसा कुठे आला? मोदीजींना कोण विचारणार? काळा पैसा कुठे आहे मोदीजी? तुम्ही बोलत फिरत होतात, काळा पैसा येणार, काळा पैसा येणार, मी 15 लाख रुपये देणार तुमच्या अकाउंटमध्ये. अरे प्रश्न विचारायला शिका, हे आम्हाला जयप्रकाश नारायणांनी शिकवलं. प्रश्न विचारायला शिका, हे आम्हाला पत्रकारितेतल्या गुरूंनी शिकवलं. आज प्रश्न विचारू नका असंच म्हणतायत. शांत बसा, 2 वेळा जेवायला मिळत आहे ना, शांत बसा, नाही तर तुम्हाला तुरुंगात पाठवू. ही अवस्था आहे, हे लक्षात घ्या. नोटबंदी सोडून द्या. मी तुम्हाला सांगतो, लिंचिंगचं उदाहरण घ्या. लिंचिंगची एवढी प्रकरणं झाली. पहिलं तर तुमच्या पुण्यातलंच आहे, मोहसिन शेखचं. हिंदू राष्ट्र सेनेने त्याच्यावर हल्ला करून त्याला मारला. ते सुटले, त्यांची विजय मिरवणूक निघाली. सुटल्यावर पुणेकरांना काहीच वाटत नाही. पुणेकरांना का मी दोष देऊ? अख्ख्या देशालाच काही वाटत नाही. अख्खा देशच कणाहीन झालेला आहे, अख्खा देशच डरपोक झालेला आहे. हे लक्षात घ्या. माझं दुःख हेच आहे. आम्ही ओरडतो, आम्ही बोलतो, काही यांच्यासारखे लोक बोलतात, सातत्याने काम करतात, आहेत मुठभर, आम्ही मुठभर आहोत, आम्हाला मान्य आहे. पण तुम्ही जेव्हा सगळा आढावा घ्याल तेव्हा तुम्हाला हे सांगावं लागेल की आम्ही लढणं सोडलं नाही. बरोबर आहे ना? 5-10 लोक का होते, पण या हुकुमशाही विरुद्ध लढत होते, या अघोषित आणीबाणीविरुद्ध लढत होते. धारातीर्थी पडले काही जण. दाभोळकर धारातीर्थी पडले, पानसरे धारातीर्थी पडले, आमची गौरी लंकेश धारातीर्थी पडली. पण लढले. न लढता आम्ही घरात बसलो नाही, हे लक्षात घ्या. आणि आपण जनता म्हणून आपला आवाज जर बुलंद करणार नसू तर कोण वाचवणार आहे लोकशाहीला? मी इतकी उदाहरणं दिली, तुम्हाला किती उदाहरणं देऊ शकतो. बुलडोझर जस्टिसचं उदाहरण घ्या. उत्तर प्रदेशात घरच्या घरं मुसलमानांची तोडली जात आहेत. एक माणूस गुन्हेगार निघाला म्हणून घरं उद्ध्वस्त करता तुम्ही. चीफ जस्टिस म्हणतात बुलडोझर जस्टिस जो आहे तो काही योग्य नाही वगैरे. कोणी विचारतच नाही आहे. तो आदित्यनाथ बुलडोझर चालवतो आहे घरांवर. आपल्या विरोधातला जो माणूस आहे त्याच्या घरांवर बुलडोझर चालवायचा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, महाराष्ट्रातले लोक म्हणतात उत्तर प्रदेशात होत आहे ना, कशाला आपण बोला. अरे नागपूरला सुद्धा बुलडोझरनी घरं पाडलेली आहेत फडणवीसांनी, तेव्हासुद्धा आपण बोललेलो नाही, हे लक्षात घ्या. कितीही तुम्हाला मी उदाहरणं देऊ शकतो. राफेलच्या आरोपांचं बघा, राहुल गांधीने आरोप केले होते राफेलच्या ॲलिगेशनचे. आज त्याच अनिल अंबानीची संपत्ती जप्त केली आहे. ईडीनी संपत्ती, कोट्यावधीची संपत्ती जप्त केली आहे. तुम्ही बातमी पाहिली असेल, मेनस्ट्रीम मीडियाने फारशी दिली नाही, पण पाहिली असेल तुम्ही बातमी. सुचेता दलाल वगैरे चांगले पत्रकार आहेत ते देतात. तेव्हा हे सगळे जे लोक आहेत, या सगळ्या ज्या अनेक गोष्टी, CANRCचं बघा काय झालेलं आहे. ऑपरेशन सिंदूर हा तर विनोदच झालेला आहे माझ्या मते. कोणी विचारतच नाही प्रश्न. अगदी तुम्ही पुलवामा बघा, पहलगाम बघा. आज आपल्याला अजून कळलेलं नाही पुलवामा कधी झालं होतं. 2019 ना का 2018? 19ला झालं होतं. हे आत्ता झालं पहलगाम. पहलगाम झाल्यानंतर काही दिवसांनी मी काश्मीरला जाऊन आलो. आम्ही गेलो होतो तिथे. माझं तर तुम्हाला आव्हान आहे, काश्मीरला आपली गरज आहे. काश्मीरची अर्थव्यवस्था टुरिझमवर चालते. पहलगामच्या हल्ल्यानंतर तिथला टुरिझमच जवळजवळ संपलेला आहे. 50% टुरिझम संपलेला आहे. आता हळूहळू लोक जायला लागले, वैष्णोदेवी यात्रा वगैरे त्या निमित्ताने. पण काश्मीर हमारा है वगैरे झेंडे घेऊन बोंबलायला पुण्यात जातं काय? काश्मीर हमारा आहे ना, मग जा की तिकडे, टुरिस्ट म्हणून जा, 10-15 हजार खर्च करा.
किती सुंदर लोक आहेत, सुंदर म्हणजे मनाने सुंदर, लक्षात घ्या. किती जिंदादिल लोक आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर काही दिवसानंतर आम्ही गेलो, 2 महिन्यानंतर आम्ही गेलो, पहलगाममध्ये सुद्धा गेलो. पहलगाममधली शेकडो हॉटेल्स आहेत. पहलगाममध्ये टुरिस्ट स्पॉट आहे पहलगाम हा. शेकडो हॉटेल्स आहेत, सगळी ओस पडली होती. त्या हॉटेलची व्यवस्था बघणारे मुस्लिम तरुण जे होते ते रडकुंडीला आले होते, अक्षरशः रडकुंडीला आले होते. काश्मीरमध्ये मसाल्याचा व्यापार आहे, केशराचा व्यापार आहे. या सगळ्या व्यापाऱ्यावर टुरिस्ट न आल्यामुळे परिणाम होतो. आपण कधी बघितलं का? माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपण भारतीय नागरिक म्हणून कधी बघितलं का काश्मीरला काय हवं आहे? काश्मीर आपला आहे म्हणणं सोपं आहे हो, काश्मीर आपलाच आहे याविषयी काही शंका नाही. पण काश्मीरी लोकांना काश्मीर आपलं आहे म्हणजे काय? काश्मीरी लोक आपले आहेत ना, त्यांचं काय सुखदुःख आहे आपण कधी बघत नाही. काश्मीरमध्ये लोक सांगतात, म्हणजे काश्मीरमधल्या आम्हाला तुम्हाला सांगतो, सोनमर्गला असेल, गुलमर्गला असेल, जिथे आम्ही गेलो काश्मीरमधले पहलगाम नंतर, आणि कोणी सामान्य माणसं, गाईड असेल आमचा, कोणी शॉपकीपर असेल, दुकानदार असेल, प्रत्येकाने सांगितलं, ये पहलगाम में जो हुआ पहले कभी हुआ नहीं था, कभी हुआ नहीं था. हम लोग जानते नहीं है क्यों हुआ है. इसके पहले कभी भी जो टूरिस्ट है उनके ऊपर हमला नहीं हुआ था. और त्यांचं असं म्हणणं, इतका सगळा बंदोबस्त होता. आम्ही बघितलं काश्मीरमध्ये अक्षरशः असे 50-50 फुटावर जवान उभे असतात, आणि बिचारे त्या जवानांचीच आपल्याला दया येते. उन्हातानामध्ये बंदुकी घेऊन उभे आहेत. अतिरेकी यायचे ते कुठून येणार, पण हे उभे आहेत, ठेवलेले आहेत जवान. एवढा बंदोबस्त असताना त्या पहलगामच्या व्हॅलीमध्ये हे अतिरेकी आले कुठून, या प्रश्नाचं उत्तर आजही नाही. कोणीतरी लोकसभेच्या संसदेचं अधिवेशन होतं, त्याच्या पहिल्या दिवशी जेव्हा चर्चा होती या सगळ्या ऑपरेशन सिंदूरवर, तेव्हा 3 लोकांना पकडलं असं अमित शहानी सांगितलं. हे खरे आहेत की खोटे आहेत मला काय माहीत नाही, माझा काय विश्वास नाही. अतिरेकी म्हणून कोणालाही पकडू शकतात हे लोक. एक त्याच्यामध्ये माणूस या अतिरेकीने मारला, बाकीच्यांना हिंदू म्हणून मारलं. एक घोडेवाला मुसलमान होता, तो वाचवायला गेला, त्यालाही गोळी घातली. एक मुसलमान मिळाला त्या सगळ्या 26 लोकांमध्ये, तो घोडेवाला, तो मध्ये पडला. आप क्यों इनको मार रहे? त्या घोडेवाल्याच्या भावाला आम्ही भेटलो, त्याच्या गावाजवळ जाऊन भेटलो. त्या घोडेवाल्याच्या भावाने सांगितलं, ये तो हमारी कमर तोड़ने का ही इनकी पूरी कोशिश है, ये कश्मीर की कमर तोडना चाहते. काश्मीरच्या अर्थव्यवस्थेवर हल्ला आहे. मग माझा इतकाच तुम्हाला प्रश्न आहे की हा जर काश्मीरच्या अर्थव्यवस्थेवर हल्ला आहे, आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे असं आम्हाला लहानपणापासून शिकवलेलं आहे, तर या देशात भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी, मोठा पक्ष आहे ना, जगातला मोठा पक्ष आहे, जगातला 1 नंबरचा पक्ष आहे, आपल्या कार्यकर्त्यांना का नाही सांगितलं तुम्ही टुरिस्ट म्हणून काश्मीरला जा? काँग्रेसच्या लोकांनीही सांगितलं नाही, विरोधी पक्षाच्या कोणीच लोकांनी सांगितलं नाही. एवढी साधी गोष्ट समजत नाही. ती अर्थव्यवस्था जर मरू द्यायची नसेल, ती जर जिवंत ठेवायची असेल, तर तिथे हजारो टुरिस्ट जायला पाहिजे. आणि या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एक राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून हा घेऊ शकतात. काश्मीरमध्ये हजारो टुरिस्ट जा, तिथे पैसे खर्च करा. आपण युरोपात जातो, आपण अमेरिकेत जातो, पैसे खर्च करतो. आपल्या देशामध्ये जाऊन पैसे खर्च करायला काय हरकत आहे? पण हे आमच्या मोदीजींनाही सुचलं नाही, हे विरोधी पक्षांनाही सुचलं नाही. हा काय प्रकार आहे? 370 कलम काढल्यानंतर काश्मीरमध्ये, मी तुम्हाला सांगतो, आता ते 370 कलम वगैरे माझे जरा विचार वेगळे आहेत, ते मोडकळीला चाललेलं होतं, ते डायल्यूट केलेलं होतं. तो एक काश्मीरच्या अस्मितेचा विषय होता, हे मान्य आहे, पण ते UPA सरकारने प्रचंड प्रमाणावर डायल्यूट केलेलं होतं. 370 कलम काढल्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवाद कमी झाला का? पुलवामा आणि पहलगाम ही उदाहरणं आहेत. बोलायलाच नको ना, एवढं लष्कर ठेवावं लागतं, याचा अर्थ काय? दहशतवाद कमी झालेला नाही आहे काश्मीरमध्ये. आणि काय झालं आहे मी तुम्हाला सांगतो. काश्मीरमध्ये आम्ही काही पत्रकारांना भेटलो, 40 पत्रकार असे आहेत ज्यांचे पासपोर्ट रद्द करण्यात आले.
जो जो सरकारविरुद्ध बातम्या देतो त्या पत्रकाराचा पासपोर्ट रद्द. इतर काही जणांना चौकशीखाली ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरुद्ध आवाज उठवणारी जी माध्यमं होती काश्मीरमधली, काश्मीर टाइम्स असेल कोणतंही असेल, त्या माध्यमांचा आवाजच बंद करण्यात आलेला आहे. आणि सगळीकडे भारतीय जनता पक्षच नव्हे तर अमित शहांच्या सोयीचे ऑफिसर्स नेमण्यात आलेले आहेत. पोलीस दलामध्ये मग ते संशय वाटला तर कुणालाही बोलवू शकतात. काश्मीरमधल्या म्हणजे श्रीनगरमधल्या मुसलमानांमध्ये कायम दहशतीचं वातावरण आहे, कायम दहशतीचं. मला सांगा, ज्या देशामध्ये दहशतीचं वातावरण आहे, ज्या देशामध्ये सातत्याने द्वेषाचं वातावरण आहे, तो देश पुढे कसा जाणार? मला हे समजतच नाही. एखादं झाडही वाढतं ते पोषक वातावरणातच वाढतं ना. मग दहशतवाद, द्वेष हे पोषक आहेत. काश्मीरमध्ये दहशत असेल, देशातल्या इतर भागात तुम्ही द्वेषच पसरवलेला गेल्या 10-11 वर्षामध्ये. आणि ह्या द्वेषाला काउंटरसुद्धा मीडियाने करायला पाहिजे होतं. आमच्याकडे उदाहरणं आहेत तो मीडियामध्ये. गणेश शंकर विद्यार्थीचं उदाहरण आहे, जो हिंदू मुस्लिम दंगा थांबवण्यासाठी शहीद झाला. आजच्या पत्रकारांना गणेश शंकर विद्यार्थीविषयी काही माहीत नसते. आजच्या पत्रकारांना भगतसिंग कम्युनिस्ट होता हेही माहीत नसतं. आजच्या पत्रकारांना वाटतं भगतसिंग भाजपचाच भाग होता, विवेकानंद भाजपचेच भाग होते. मी सांगतो, अरे वाचा की जरा. काय अगदी दत्तप्रसाद दाभोळकरांचं पुस्तक अगदी सहज आहे, सोपं आहे, वाचा की जरा. मला हे कळत नाही. म्हणजे आमची वाचनाची आवड कधी संपली? म्हणजे आम्ही पत्रकारितेत आलो ते चळवळीच्या पार्श्वभूमीतून आलो. आम्ही मान्य करतो चळवळीमुळे आमच्यावर हा वाचनाचा संस्कार झाला. पण आजची तरुण माणसं, म्हणजे सर्व तरुण माणसं वाचत नाहीत असंही माझं मत नाही. मला माहिती आहे, माझा मुलगासुद्धा पत्रकारितेमध्ये आहे, तो वाचतो. त्यांची वाचनाची माध्यमं वेगळी आहेत हेही मला माहिती आहे. ते AI हँडल करू शकतात, ते डायरेक्ट पुस्तक वाचत नसतील. मी असा आग्रह धरत नाही तरुणांनी पुस्तकच वाचावीत, वाचली पाहिजेत. पण पुस्तकातला मजकूर जिथे कुठे उपलब्ध आहे, इंटरनेटवर उपलब्ध आहे. AIच्या माध्यमातून आता 10 लिंक्स मिळतात. एक तुम्ही सरदार वल्लभभाई पटेल टाईप केलं की 10 लिंक्स तुम्हाला मिळतात. वाचत जा. काही तरुण पत्रकार वाचतात, पण मला असं वाटतं की प्रत्येक पिढीमध्ये ना असे चांगले अभ्यासू पत्रकार असो किंवा चांगले नागरिक असो हे अल्पसंख्यक असतात. आमच्या वेळेलाही अल्पसंख्य होते. आता अधिक झालेला आहे वाह्यातपणा. आता फक्त काय म्हणतात ते माईक घेऊन जायचं सकाळी संजय राऊतांकडे, ते काहीतरी बोलणार, मग त्यांच्या विरोधी नेत्यांकडे जायचं, तुमचं मत काय, तुमचं मत काय. आम्ही काही शोधणार नाही, आम्ही ट्विटरवरून बातम्या करणार. आणि ट्विटर, फेसबुक हे ॲडिशनल मटेरियल आहे ना. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो सोशल मीडियाविषयी माझं काय मत आहे. मी पहिल्यापासून सोशल मीडियाचा सपोर्टर आहे. तो वाईट झाला हे मला मान्य आहे, तो दूषित झाला हे मला मान्य आहे. पण सोशल मीडियाचा योग्य वापर करून आपल्याला चांगला विचारसुद्धा पसरवता येतो हे मी तुम्हाला सांगतो. मला सांगा, कॉम्प्युटर आला, आमचे जॉर्ज फर्नांडिस त्याला विरोध करत होते. मला त्यावेळेला वाटलं की टेक्नॉलॉजीला विरोध करणं ही देशातल्या समाजवाद्यांची आणि कम्युनिस्टांची पहिली चूक आहे. टेक्नॉलॉजीला विरोध करू नका, कारण टेक्नॉलॉजीला विचारधारा नसते, टेक्नॉलॉजी कुणाच्याही बाजूची नसते हे लक्षात घ्या. कॉम्प्युटर जसा अशोक सिंघलनी वापरला विश्व हिंदू परिषदेचा, तसाच तो जयंत नारळीकरांनी वापरला. तुम्ही ते कशा प्रकारे वापरता, ती टेक्नॉलॉजी, ते माध्यम, तो प्लॅटफॉर्म, हे महत्त्वाचं आहे. तेव्हा आपल्याला हे बघायला पाहिजे. तरुण पिढीचं जे आहे, तरुण पिढी वेगळ्या मार्गाने आपला विचार व्यक्त करेल, ती अभ्यास वेगळ्या मार्गाने करेल, तिची शैली वेगळी असेल. मी व्हिडिओ रोज करतो. मी तुम्हाला सांगतो, लोक मला विचारतात तुम्ही लेख का लिहित नाही. एक लेख 5,000 लोक वाचतात. खूप सांगतो मी 5,000, मला माहीत नाही किती, पण 3-4 हजार लोक वाचत असतील असं झालं. एक व्हिडिओ लाखभर माणसं बघतात ना. लोकांची वाचनाची सवय जर कमी झाली असेल काही का कारणाने, आपण आदर्श मानून त्यांनी वाचायला हवं, तर त्यांना दुसऱ्या मार्गाने तुम्ही सांगा ना तुमचा विचार.
ज्ञानेश्वरी त्यांनी पुस्तकातूनच वाचली पाहिजे असं काय आहे का? एखाद्याला ज्ञानेश्वरी व्हिडिओवरून समजून घ्यायची असेल समजून घेता येईल की. हल्ली तर इतके डॉक्टर पण येतात त्या सगळ्या चॅनल्सवर, वेब पोर्टल्सवर, की कोणत्या डॉक्टरचा ऐकायचा हा भ्रम निर्माण होतो आपल्या मनामध्ये. माध्यमं बदलली आहेत. मी कायम सांगत आलेलो आहे की बदललेली माध्यमं अख्ख्या जगामध्ये नेहमी प्रतिगामीच का वापरतात? पहिल्यांदा पुरोगामी लोकांना काय प्रॉब्लेम आहे का माध्यमं वापरायला? आत्ता सोशल मीडियावर 10 वर्षानंतर थोडं बॅलन्स व्हायला लागलं बघा. पहिल्यांदा तर आमच्यावर एवढे हल्ले व्हायचे, वाटेल त्या धमक्या, घाणघाण लिहिणं. त्यावेळेला जर आम्ही हटलो असतो ना तर आज सोशल मीडियावर नसतोच. आत्ता 10 वर्षानंतर बॅलन्स झालेलं आहे. फेसबुकवर पण बॅलन्स झालेलं आहे. येतात भाजप, मी माझा फेसबुक ओपन ठेवतो, भाजपवाले येतात, शिव्या घालतात, घाणघाण शिव्या घालतात. पण आता त्याचं काही वाटत नाही. सुरुवातीला वाटायचं अरे काय घाणेरड्या शिव्या घालत आहेत. तर मी आता म्हणतो घाणेरड्या शिव्या पण कळल्या ना आपल्याला. एरवी कशा कळल्या असत्या की फॅसिस्ट लोक इतरांना नामोहरम करायला काय काय मार्ग वापरतात आणि आपली सहनशक्ती पण वाढते. या देशातल्या कोर्टाने माझी सहनशक्ती वाढवली, या देशातल्या पोलिसांनी माझी सहनशक्ती वाढवली, तशी सोशल मीडिया ट्रोल्सनी सुद्धा सहनशक्ती वाढवलेली आहे माझी. हे लक्षात. खूप वेळ बोलतोय मी, मला असं वाटतं थांबतो आता. खूप बोलण्यासारखं आहे मीडिया आणि सद्यस्थिती. माझे 2 मुद्दे आहेत. मीडिया ICUमध्ये आहे, लोकशाही ICUमध्ये आहे, तसाच मीडियासुद्धा ICUमध्ये आहे. त्या मीडियाला पुन्हा वेगळ्या स्वरूपामध्ये जिवंत करावं लागेल. रवीश कुमारला 10 लाख 20 लाख प्रेक्षक मिळतात, मला लाखभर प्रेक्षक मिळतात, आणखीन कोणाला प्रशांत कदमला मिळतात. हे नवीन माध्यम आहे, ते वापरून घ्या. पुस्तकांची ओळख करायला सुद्धा माध्यम वापरून घ्या. मला माहिती आहे कमी येतील लोक. जे न्यूज रिलेटेड विषय असतात त्याला जास्त रिस्पॉन्स मिळतो. लोकांनासुद्धा चटकदार न्यूज पाहिजे असेल, पण आपण करून देऊ की पुस्तकांची ओळख. काही माझं चॅनल आता सेट आहे, त्याच्यात 7-7.5 लाख सबस्क्रायबर आहेत. त्यामुळे त्याला 15-20 हजार लोकांनी जरी हे केलं, लाईक केलं एखाद्या पुस्तकाची ओळख, आपण ही माध्यमं वापरली पाहिजे. मला तर वाटतं टेलिव्हिजन माध्यमसुद्धा आता वाईट झालं. बघा आंबेडकरांनी सांगितलं होतं ही भारतीय राज्यघटना वाईट लोकांच्या हातात गेली तर ती वाईट पद्धतीने वापरली जाईल. अगदी तेच माध्यमांच्या बाबतीत खरं आहे. आम्ही एक चॅनल चालवलं आणि ज्याचा मला अभिमान आहे. 2007 पासून 2014पर्यंत IBN लोकमत, आणि तिथे आम्ही वेगवेगळे पॉप्युलर चॅनल होतं. मी असं म्हणायचो की आमचं पॉप्युलर आणि गंभीर चॅनल आहे, पॉप्युलर अँड सिरियस. आम्ही थिल्लरपणा करत नाही. सिनेमाच्या बातम्या दाखवणं हा थिल्लरपणा नाही. सिनेमा हा गंभीर विषय आहे, त्याकडे गांभीर्यानेच बघितलं पाहिजे. सिनेमा असो, नाटक असो, परफॉर्मिंग आर्ट्स, या गोष्टी आम्ही चालवलं ना, दाखवलं लोकांना, आणि ते पॉप्युलर चॅनल असून त्याला लोकांचा रिस्पॉन्स होता. माझं म्हणणं आहे माणसं खराब करतात माध्यमं, माणसं खराब करतात. माणूसपणा सोडून सरपटणारे प्राणी होतात आणि माध्यमं खराब होतात, हे लक्षात ठेवा. तेव्हा ही माणसांनी खराब केलेली आहे. पण मला शेवटी एवढंच सांगतो, मी आशा सोडलेली नाही आणि कधीच सोडणार नाही, कधीच सोडणार नाही. मला नॉम चॉम्स्कीचं एक वाक्य आहे, ते कायम मी माझ्या डोक्यात ठेवतो की होप इज अ गुड स्ट्रॅटेजी. तो होप इज अ गुड थिंग वगैरे म्हणत नाही त्या सिनेमाप्रमाणे. शशांक रिडम्पशन नावाचा जो सिनेमा आहे त्याच्यात होप इज अ गुड थिंग असं म्हणतात आणि ती कायम टिकणार आहे असं तो म्हणतो नायक. पण नॉम चॉम्स्की म्हणतो होप इज अ गुड स्ट्रॅटेजी. रणनीती म्हणून आशावादी असणं हे सुद्धा आवश्यक आहे. तेव्हा मी आशावादी आहे एवढ्या सगळ्या अंधारलेल्या जगामध्ये. ही माझी रणनीती आहे आणि प्रत्येक पत्रकाराची, कार्यकर्त्याची, जग बदलेल असा विश्वास असणाऱ्याची तीच रणनीती असायला हवी. मित्र, तुम्हाला एकच गोष्ट सांगून थांबवतो की मी आशावादी आहे आणि ती आशा प्रत्येक वेळेला जागृत राहते, प्रफुल्लित होते. मी फक्त 2 उदाहरणं देतो शेवटी आणि संपवतो. एक तर न्यूयॉर्कमधलं उदाहरण आहे. परवा न्यूयॉर्कच्या महापौरपदी जोहरान ममदानी निवडून आले.
अमेरिकेचा अध्यक्ष एक उजव्या विचारांचा विकृत माणूस असताना झोरान ममदानी नावाचा माणूस उदारमतवादी आणि जो असं म्हणतो मी सोशल डेमोक्रॅट आहे असं तो छातीटोकपणे सांगतो, मी मुसलमान आहे पण मुसलमान म्हणून मला मतं देऊ नका, मी सोशल डेमोक्रॅट आहे, मी तुमच्यासारखी काम करीन म्हणून मला निवडून द्या. काय आश्वासनं दिली? काही लोक म्हणतात तो मुसलमान म्हणून निवडून आला. भाजपवाल्यानंतर मुसलमान दिसला की ताबडतोब चालू करतात. त्यामुळे त्यांनी आता चालू केलं आहे मुंबईचा महापौर पण मुसलमान होणार का. अरे या येड्यानं इतिहास माहीत नाही. युसुफ मेहर अली मुंबईचे महापौर होते पूर्वी. मुंबईमध्ये महापौर होऊन गेलेले मुस्लिम. आम्ही हिंदू मुसलमानांचं कधी मुंबईकरांनी मानलं नाही. तुम्ही ते आता निर्माण करतात. तर झोरान ममदानी जे निवडून आले, तुम्हाला माहिती असेल, हे काय मी सांगायची गरज नाही, लोकसत्तेच्या गिरीश कुबेरनी सुद्धा अग्रलेख लिहिला यावर. पण त्यांचे वडील हे आफ्रिकन आहेत आणि आई ही भारतीय आहे. तुम्हाला माहिती असेल, फिल्ममेकर जे आहेत, सलाम बॉम्बे वगैरे सिनेमे ज्यांनी बनवले, हां हिरा नायर भारतीय आहेत. तेव्हा त्या झोरान ममदानीना कोण, हां मूळ गुजराती, ते तिथे गेले, आफ्रिकेत सेटल झाले. बरोबर आहे, इंडियन ओरिजिन दोघंही. त्यांनी असं सांगितलं, त्यांनी एक संप केला होता. त्यांनी कुणासाठी संप केला? या 34 वर्षाचे आहेत फक्त. त्यांनी अमेरिकेतल्या टॅक्सी ड्रायव्हर्ससाठी संप केला होता. ते उपोषणाला बसले. शेवटी गांधींच्या उपोषणाचा मार्गच सगळीकडे लागू होतो बघा. कारण अमेरिकेतले बहुसंख्य टॅक्सी ड्रायव्हर्स जे आहेत ते एशियन्स आहेत आणि हे टॅक्सी ड्रायव्हर्स मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाले होते. तर त्यांना काहीतरी सरकारने रिलीफ द्यावा म्हणून हे उपोषणाला बसले आणि रिलीफ मिळाला. त्यातून त्यांनी प्रेरणा घेतली आणि त्यांनी यावेळेला असं लोकांना सांगितलं की मी तुमचं बस भाडं जे आहे, न्यूयॉर्क शहरामध्ये बस भाडं हा मोठा विषय आहे, हे माफ करीन, फ्री बस सर्व्हिस तुम्हाला देईन. दुसरी गोष्ट, आपल्याकडे रेंट कंट्रोल आहे, अमेरिकेत रेंट कंट्रोल नाही आहे. तुमच्या भाड्यावर नियंत्रण आणीन. अमेरिकेत सुद्धा आपला असा समज असतो आणि हे इथून जाणारे NRI वगैरे आपल्याला काय सांगत नाहीत, पण अमेरिकेतसुद्धा गरीब लोक खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. माझा मुलगा LA टाइम्समध्ये अप्रेंटिसशिप करत होता. होमलेस पीपल हा त्याचा विषय होता. त्यांनी शेकडो होमलेस लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि असं लक्षात आलं, चांगल्या घरातली माणसंसुद्धा रस्त्यावर राहत आहेत. कोणी पायपामध्ये राहतो आहे, कुणी कुठे राहतो आहे. होमलेस लोकांचा विषय, जो बेघर लोकांचा विषय आहे, तो अमेरिकेतसुद्धा संपलेला नाही आहे. अमेरिकेतसुद्धा गरिबी आहे आणि या गरीब निम्न मध्यमवर्गीयांना या झोरान ममदानींनी दिलासा दिला की आम्ही तुमचं भाडं वाढवू देणार नाही असं सांगून. हे लक्षात घ्या. तो मुसलमान म्हणून निवडून आलेला नाही आहे. तो लोकांसाठी त्यांनी काहीतरी ठोस उपाय सांगितले, भाडं नियंत्रणाचा किंवा फ्री बस सर्व्हिसचा, आणि अनेक उपाय सांगितले. त्यांनी 1 लाख माणसं तयार केली. आमचा एक मित्र आहे अक्षय मराठे म्हणून, अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्येच राहतो. तो पूर्वी तो केजरीवालांचा सहकारी होता. दिल्लीमध्ये केजरीवालांच्या ऑफिसमध्ये काम करायचा. आता तो अमेरिकेमध्ये नोकरी करतो. हा त्याच्यासाठी काम करत होता, झोरान ममदानीसाठी. आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी परवा एक लेख लिहिला न्यूज लॉन्ड्रीला, 1 लाख व्हॉलंटियर्स त्यांनी तयार केले. जे व्हॉलंटियर्स घरोघरी गेले. 40 लाख लोकांपर्यंत अमेरिकेतले पोचले हे व्हॉलंटियर्स. मी तुम्हाला सांगतो, झोरान ममदानीचा विषय, त्याचा विजय हा मला माझी आशा जिवंत ठेवणारा विजय वाटतो. आजच्या हुकुमशाहीच्या काळामध्ये एक सोशल डेमोक्रॅट, गरिबांसाठी लढणारा माणूस विजयी होतो, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी जे सांगितलं आहे, इथे निवडणुका कोणत्या दिवावर होतात? काहीतरी लाडक्या बहिणी, तिथे बिहारमध्ये 10,000 रुपये. मूळ प्रश्नावर निवडणुका होतच नाही ना. पाण्याच्या प्रश्नावर निवडणूक होत नाही, शिक्षणाच्या प्रश्नावर होत नाही, मूळ प्रश्नावर निवडणूक होत नाही. ज्या दिवशी आपल्याला या निवडणुका लोकांच्या प्रश्नावर आणता येतील, त्या दिवशी या देशातली लोकशाही ICUमधून बाहेर येईल. मला असं वाटतं यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपण करतो आहोत.
गांधी भवन तर करतच आहे दरवेळेला प्रबोधनाचे प्रयत्न, पण माझ्या मनात विचारतो 1,00,000 लोक आपल्याला असे उभे करू शकतो का आपण, जे घरोघरी जातील. आमचा काय नाव त्याचं, राजवैभव कोल्हापूरचा, तो घटनेवर असंच काम करतो आहे. गावागावात त्यांनी व्हॉलंटियर्स तयार केलेले आहेत, घटना काय आहे लोकांना समजवणारे. अरे आपल्या देशातल्या लोकांना संविधान काय आहे हेच माहीत नाही अजून. आपण बड्या बड्या बाता करतो पण साधं संविधान नाही माहिती. मी तुम्हाला सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणं या देशात आता कुणाला शक्य नाही, म्हणून तो होत नाही. पण मी बघितलेलं आहे, मी अनुभव घेतलेला आहे. BBC बरोबर आमचा टायप होता IBN लोकमतचा, आणि 1948 नंतर म्हणजे गांधीजींच्या खुनानंतर या देशातला सगळ्यात लोकप्रिय राजकारणी कोण असा प्रश्न विचारला होता. त्यामध्ये बाबासाहेबांचं नाव आलं पहिलं. नेहरू वगैरे खाली होते. बाबासाहेब नंबर 1चे राजकारणी गांधीजींच्या हत्येनंतर देशातले असं आल्यामुळे इतकी हेट मेल आम्हाला आली, इतका द्वेषयुक्त प्रचार झाला की तुम्ही बाबासाहेबांना म्हणता ते तर दलितांचे नेते आहेत. आजही बाबासाहेब हे देशाचे नेते आहेत, बाबासाहेब हे युगपुरुष आहेत, हे सर्वसामान्य जनतेला समजलेलंच नाही आहे. इतकी वर्ष आपण काम करून 75 वर्ष झाली, पण हे अजून समजलेलं नाही. बाबासाहेबांची घटना काय आहे, नेहरू काय आहेत, सगळं गेलं आहे फुकट असं मला वाटतं. हे आता प्रयत्न करत आहेत. आता वल्लभभाई पटेलांच्या नावाने काही वाटेल ते लिहिलं जातं आहे, वाटेल ते लिहिलं जातं आहे. नेहरू आणि त्यांची दुश्मनी कशी होती वगैरे कोणी काही वाचलेलंच नाही. अज्ञानी समाज जो असतो ना, तो हुकुमशहांना नेहमी मदत करतोय, लक्षात घ्या. या देशातल्या अघोषित हुकुमशहाला सुद्धा या अज्ञानी समाजानेच मदत केलेली आहे. मग या समाजाला काय दिला, पुतीननी जसं तिकडे रशियामध्ये मध्यम वर्गाला वेगवेगळ्या सवलती दिल्या आणि खुश ठेवलं, तसंच या देशामध्ये रेशन देऊन अमुक करून तमुक करून काही काय म्हणतात मोदी त्याला, रेवडी अशा रेवड्या देऊन लोकांना खुश ठेवलं जातं आहे. मग कशा लोकशाहीची लोक चिंता करतायत. लोकशाहीचा अनुभव जर डे टू डे लाईफमध्ये येईल, दर दिवशी येईल, तरच लोक चिंता करतील ना. तो अनुभव रोज व्हायला हवा. आणि मला असं वाटतं ममदानीसारखे 1,00,000 व्हॉलंटियर्स जर आपण तयार केले आणि ते महाराष्ट्रात घरोघरी गेले, तर इतक्या वाईट परिस्थितीतसुद्धा महाराष्ट्र निश्चितपणे बदलेल असं मला वाटतं. आणि एकदा बदलाचं वारं सगळीकडे पसरलं की मग मीडिया पण बदलेल, मग न्यायव्यवस्था पण बदलेल, मग लोकप्रतिनिधी पण बदलतील, आणि मग सरकारला सुद्धा बदलावं लागेल. ही आशा माझ्या मनात आहे. एक दिवस असा येईल ज्या दिवशी आमची लोकशाही ICUमधून बाहेर येईल आणि स्वतःच्या पायांवर उभी राहील. धन्यवाद.